प्रणाम माते, मी आलोच। नंदी, कुठे चालला आहात? आपल्यासाठी फलाहार घेऊन आलो। भक्तांच्या गाराड्यातून अखेर आमच्याकडे येण्यासाठी वेळ मिळालाच तर आपल्याला। हे आमचं स्वागत होतं की पतीचा नाराजीचा सूर? नाही देवी, हे केवळ आपलं कौतुकच होतं। आपण जगदंबा रूपातील प्रवास पूर्ण करून अखेर आपल्या स्थानी आलातच। आपल्या लेकीच्या शोधात इथवर आलेला जनक आणि गंगाईला भेटलात। त्यांच्या मनात जी लेकीच्या भेटीची आस होती ती पूर्ण करण्यासाठी एक लेक म्हणून त्यांना भेटलात। ती आस पूर्ण केलीत आणि त्याच वेळी या समस्त विश्वाची आई म्हणून गावकऱ्यांना आधार दिलात। प्रत्येक स्त्री ही कधी आई असते, कधी बहीण असते, कधी लेक असते, तर कधी पत्नी असते। अशा अनेक भूमिका स्त्री एकाच वेळी जगत असते। अनेक नाती लीलया पेलत असते। प्रत्येक नात्यात ती वेगळ्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत असते। आम्ही देवी असलो तरी स्त्री म्हणून वेगवेगळ्या रूपांमध्ये आम्हाला देखील ह्या सगळ्या भूमिका निभवाव्या लागतातच। म्हणूनच स्त्रीचं स्थान ह्या जगात सर्वश्रेष्ठ आहे। आपण आमच्या अर्धांगिनी आहात, त्यामुळेच आम्हाला देखील पूर्णत्व लाभले आहे। आज आपण या चिंचपुरात येऊन या चिंचपुरालाही परिपूर्ण केले आहे। आता ते खऱ्या अर्थाने तुळजापूर झालं आहे, आपलं स्थान। आणि हे सारं करताना आपण युद्धाच्या पायरीतील पहिलं अग्निदिव्य पार पाडलं। ते अग्निदिव्य आम्ही पूर्ण केल्यासारखं अजूनही आम्हाला वाटत नाही। असं का म्हणताय देवी? ह्या थाळीत काय आहे हे बघण्यात तुला पण उत्सुकता आहे की नाही? नाही। हा, खरं खरं सांग। अरे, त्या असुर नरेश महिषासुरांचा युद्धाच्या वेळेचा लय महत्वाचा टप्पा आहे बघ। याची कल्पना आहे रे मला, आणि यासाठी त्यांनी लय युक्ती लढवली बघ। लई विचार करून युक्ती लढवली की नाही मग? आणि युद्धाच्या पायाभरणीचं असं काय आहे त्यात हे आपल्याला कळालं ना ग? आणि त्यात तू शुंभराणींची विशेष दासी आहेस। तुळजाला नामोहरम करण्यात मोठं योगदान आहे की ग तुझं। मग तुला ते हे कळायलाच पाहिजे। हा, आता शुंभराणींनी मुद्दाम तुला सांगितलं नसल तर मग गोष्ट वेगळी आहे। ए गपकी, हा म्हणजे तू म्हणतोयस ते बरोबर आहे। आपणच बघून घेऊ यात काय आहे ते। अंगस, आता कसं बोललीस? आता आपण दोघं मिळून बघू यात काय आहे ते। चल। थांबा, आम्ही आमच्या भक्तांच्या मनात भक्ती जागवली, त्यांच्या मनात दिवे उजळवले, परंतु त्यांच्या मनगटात बळ आणि शक्ती प्रदान करणे आमचं काम नाही का? शक्तिदायिनी म्हणून ते आमच्याकडे पाहत असतील तर आम्हाला देखील त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे। तुमच्या मनात नक्की काय आहे देवी? आमच्या मनात असा विचार आहे की आपण गुप्त रूपात या गावातच राहावं, गावातील लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे। आपण मनुष्य रूपात असलात तरी आपण साक्षात तुळजा आहात। आपण मनात आणलं तर क्षणार्धात त्यांच्या सर्व समस्या दूर करू शकता। हे शक्य आहे, परंतु त्या चमत्काराला काही अर्थ राहणार नाही। आम्हाला त्यांना घडवायचे, त्यांना बळ द्यायचे,
त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून उभं राहायचे. आपला उद्देश आम्ही जाणतो देवी, परंतु जी चिंता आम्हाला सतावते आहे ती वेगळीच आहे. आपण तुळजापुरात आला आहात ह्याची कल्पना येऊन महिषासुराने त्याचे डावपेच आखायला सुरुवात केली असेल. अशा वेळी आपण त्वरेने काही करायला नको का? स्वामी, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट काळ असतो. पक्षी घरट्यात अंडी घालतो तेव्हा त्यातून पिल्लं बाहेर येण्यासाठी विशिष्ट काळ वाट पाहावी लागते. तोपर्यंत घाई करायची नसते. त्याने त्या लहान पिल्लांच्या जीवाला धोका संभवू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या भक्तांसाठी हा वेळ गरजेचा आहे. आता महिषासुराच्या बाबतीत म्हणाल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपण आपल्यातल्या कुणाला तरी तिथे हेर म्हणून पाठवू. माते, मी करू शकतो हे काम. मागे असुरांचा वेश घेऊन मी त्यांच्या गोटात काही काळ घालवलाय. यावेळी सुद्धा पुन्हा त्याच रूपात जाऊन मी महिषासुरावर लक्ष ठेवू शकतो. आणि या निमित्ताने तुमच्या या महान कार्यात माझाही थोडा हातभार लागेल. काय चाललंय इथे? या थाळीमध्ये काय आहे हे खरंच पाहायचंय का तुम्हाला? हो. नाही हो सम्राज्ञी, आमचा काही स्वार्थ नाही की हो. पण सम्राज्ञी, यामध्ये खरंच असं काही आहे का की जे आम्ही पाहिलं ना ग? नाही म्हणजे ते काय म्हणतात ते युद्धनीती ते जाणून घेण्याची लय इच्छा आहे बघा. हा, याच्यामध्ये काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. पण त्याआधी या थाळीचं महत्त्व पटवून देतो. प्रत्येक युद्धात एक शिष्टाचार महत्त्वाचा असतो. युद्धाची एक नीती असते आणि कोणत्याही हुशार राजाचं पहिलं कर्तव्य असतं ते म्हणजे युद्ध टाळणे. हो सम्राज्ञी, त्या तुळजालाच नमवण्यासाठी तुम्ही एवढी तयारी केली होती आणि आता तुम्ही म्हणता युद्धच करायचं नाही. हो सम्राज्ञी, लोकांना असं वाटल की आपण युद्धाला घाबरलो. त्रैलोक्याचे स्वामी असुर नरेश महिषासुर आहेत ते. हे युद्ध भूमीसाठी किंवा सत्तेसाठी असतं तर गोष्ट वेगळी होते. मग हे युद्ध तुळजाला प्राप्त करण्यासाठी आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट जेव्हा तुळजाकडे जाईल तेव्हा हे युद्ध करायचं की नाही करायचं हा निर्णय तिच्या पारड्यात असेल. आणि जेव्हा हे युद्ध विध्वंसक होईल त्यावेळी या सगळ्याचा दोष त्या तुळजावर येईल. पण ती थाळी घेऊन जाणार कोण? आहे त्यासाठी असुर नरेशांचा एक महत्वाचा दूत आहे. कोण? अंगासूर. आणि हो, तो लवकरच इथे येईल. पण सम्राज्ञी, तो थाळी घेऊन जाईल की हो, पण त्यामध्ये नक्की काय आहे ते सांगा ना. ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तर प्रात्यक्षिकच करून दाखव. पाहिलं देवी, आपल्या आगमनाच्या वार्तेने
गावात कसा आनंदी आनंद झालाय. हो, आम्हाला देखील फार समाधान वाटतंय. ह्या गावकऱ्यांनी अनेक प्रकारचे कष्ट सहन केले. आता त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता येत आहेत. पोरी, साक्षात देवीच्या रूपाने आलीस बघ. ही परडी दिलीस, माझ्याच काय संपूर्ण गावाच्या अन्न पाण्याचा प्रश्न मिटला बघ. आता तू दिलेली ही परडी कधीच रिकामी राहणार नाही. तुझे लय उपकार झाले बघ. अहो आजी, त्यात उपकार कसले आले? पर आजी, गावात असं काय झालं म्हणे? एका रात्रीत गावाचं कायापालटच झालाय. ते काय चमत्कार वगैरे झाला की काय? हो, गावात देवीनं सांगितलंय की कुणालाही आपल्याबद्दल सांगायचं नाही. देवीचं गुपित कुणालाही कळायला नको. काय हो आजी, ते देवीचं काय म्हणत होता तुम्ही? नाही, काय नाही. गावावर देवीची कृपा झाली एवढंच. एका रात्रीत समजा कायापालट झाला हो. हा, पर कायापालट झाला म्हणजे काय? चमत्कार केला का देवीने? नाही नाही, तसं काय नाही. बरं, आलेच, मला जरा काम आहे. काय हो स्वामी, आमच्या भक्तांना त्रास देण्यात तुम्हाला आनंद होतो का? आमचे भक्त, आपले भक्त आणि आमचे भक्त वेगळे आहेत का देवी? जिथे जिथे आपलं स्थान असेल तिथे तिथे आमचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या भक्तांना त्याचं पुण्य लाभणार नाही देवी. हो, आम्हाला कल्पना आहे. आणि आम्ही काही त्यांना त्रास देत नव्हतो देवी. उलट आपल्या भक्तांचा आपल्यावर किती विश्वास आहे हे पाहून आम्हाला आनंदच झाला. आपण दिलेला शब्द त्या आजींनी पाळला आणि आपल्याबद्दल बाहेर काहीच पडू दिलं नाही. हेच तर असतं एका निस्सीम भक्ताचं लक्षण. असे भक्त जर आपल्या सोबत असतील तर एकच नाही, अशा हजारो महिषासुरांचा निप्पात करू शकाल आपण. स्वामी, अहो हे काय? एवढ्या छोट्या मुलाच्या बाबतीत असं कोण वागलं असेल? काय ग, कोण तू? इथं काय करतीस? दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नये एवढं कळत नाही तुला? आई, अहो किती लहान आहे त्यो. त्याला अशी शिक्षा करणं चुकीचं नाही का? असं काय अपराध केला आहे त्यानं? ते तुला सांगायची गरज नाही वाटत मला. अहो सांगा तरी, मला बी कळू द्या. एवढी कठोर शिक्षा देण्यासारखं काय केलंय ह्यानं? सांगणार नाही म्हटलं ना, जा तू इथून. कारण समजल्याशिवाय म्या बी इथनं जाणार नाही. कारणच हवंय ना तुला? ऐक,
ह्यानं देवीचं नाव घेतलंय, तुळजाचं नाव घेतलंय या घरात, आणि मला तिचं नाव घरात काढलेलं अजिबात खपत नाही. ह्याला आधी पण बजावलं होतं, आता पुन्हा अशी चूक करायची नाही हे लक्षात राहावं म्हणून ही शिक्षा दिली आहे मी. अहो नुसतं देवीचं नाव काढलं म्हणून एवढी कठोर शिक्षा द्यायची पोराला, ती पण का, कशासाठी? देवीच्या नावाचा एवढा तिटकारा का आहे तुम्हाला? मला देवीच्या नावाचा राग काय हे ऐकायचंय ना, मग ऐक. तुला सुद्धा तिचा रागच येईल असंच घडलंय आमच्या घरात. त्या दिवशी आमच्या घरात अक्का कुणाला काही सांगायची गरज नाही. आपण जे केलं ते योग्य केलं हे आपल्याला बी माहिती आहे. त्या घरात परत कोणी तुळजाचं नाव घ्यायचं अजिबात घ्यायचं नाही. चल रे. असुर सम्राज्ञीचा विजय असो. आपण दैत्यगुरु शुक्राचार्यांचे शिष्य ना? हो, मग दैत्यगुरु कुठे आहेत? मी त्यांचाच निरोप घेऊन आलोय. आमचे गुरुवर्य आणि असुर नरेश महिषासूर कपालिका गुहेमध्ये एका विशेष विधीमध्ये मग्न आहेत. मग आपण तिथे थांबण्याऐवजी इथे का आला आहात? विधीमध्ये काही विघ्न तर आलं नाहीये ना? नाही, कोणतंही विघ्न आलेलं नाही. असुर नरेश अजून त्याच विधीमध्ये मग्न आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर दाखवतो. मग ते परत कधी येणार आहेत? हा विधी संपला की ते दोघेही लवकरच परत येतील. पण त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप पाठवला होता. कोणता? त्यांनी अंगासूरला इथं येण्यासाठी एक निरोप पाठवला होता, पण निरोप पोहोचू शकला नाही. निरोप पोहोचला नाही का? कारण अंगासूरला निरोप देण्यासाठी 2 असुर सैनिक पाठवण्यात आले होते, पण एक सैनिक निरोप न देताच परत आला. पण मग असुर नरेश महिषासुरांच्या आज्ञेचं पालन न करण्याचं कारण समजेल? अंगासूरला खूप भूक लागली होती. निरोप घेऊन गेलेल्या 2 असुर सैनिकांपैकी एकाला त्यानं खाऊन टाकलं. म्हणूनच दुसरा सैनिक पळून आला. आता त्याला बोलवायला कोणीच जात नाही. मग आता महालातून एक असुर पाठवा जो त्याला इथं घेऊन येईल. अहो काहीतरी काय बोलायला चौगच. असं माणसं खाणाऱ्या अंगासुराकडे कोण जाणार आहे? कोण एवढं आपल्या जीवावर उदार झाले? काय काय तुम्ही असे समजे माझ्याकडे टुकुमुकू काय बघतायचा? कारण तूच अंगासूरकडे निरोप घेऊन जायचा आहेस म्हणून. म्या असुर सम्राज्ञी नग नग. अहो तो माणसं का तो? मला इतक्यात त्याचं अन्न व्हायचं नाही बघा. आता कुठं राज दरबारात आलो आहे तुमच्या. असं नका, मला नाही जायचं. असं काहीच होणार नाही. त्यांना आधीच एक असुर खाल्ल्यामुळं त्याचं पोट भरलंय. काय काय मध्येच भूक लागली तर? हा, आणि म्या जाऊ तरी कसा? त्यासाठी आमच्याकडे एक योजना आहे. तू सुखरूपही राहशील आणि त्या अंगासुराला इथे घेऊनही येशील. दात काढून काय हत्या? असुर सम्राज्ञी, मला नग तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवा की. काय काय जातू ह्याचा अर्थ आदिशक्तींनी आम्हाला दिलेलं आव्हान आम्ही पेलू शकलो नाही.
पहिलं अग्निदिव्य देखील आम्ही पार करू शकलो नाही तर? असं का म्हणताय देवी? गावातल्या प्रत्येक मनात आपण आपल्या भक्तीचा दिवा प्रज्वलित केला आहे. हो, परंतु तरीही आमच्या विरोधात असलेलं एक घर आहेच की, जिथे आमचं अस्तित्व नकोय, आमचं नाव सुद्धा नकोय. त्या लहानशा लेकाने आमचं नाव घेतलं म्हणून त्याला किती मोठी शिक्षा भोगावी लागली. त्यात आपला काही दोष नाही देवी. त्यासाठी आपण स्वतःला अपराधी मानण्याची गरज नाही. आपण आपल्या पहिल्या अग्निदिव्यात यशस्वी झाला आहात हे आदिशक्ती देखील सांगतील. तसं असेल तर त्या सगळ्यांचा तुळजावर एवढा राग असण्याचं कारण आम्हाला जाणून घ्यायचंय. प्रल्हादला आणि त्याच्या परिवाराला तुळजाचं नाव देखील नकोय. असा कोणता नेमका आघात त्यांच्यावरती झालाय हे जाणून घ्यायला हवं. त्या प्रल्हादच्या आत असलेला भक्त त्याला दडवून ठेवावं लागण्याचं नेमकं कारण काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचंय. मी असं आणते कारण